अवधूत चिंतन श्री गुरु ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी मानावा तो महायोगी हे ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी तोची ब्रह्मे ब्रह्म झाला ब्रह्म भावी तो विश्वाला तोची ब्रह्मे ब्रह्म झाला ब्रह्म भावी तो विश्वाला ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी नाही मी पणासी ठाव तया कैसा देत भाव नाही मी पणाची ठाव तया कैसा देत भाव ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी चन्नामने सर्व काळ चन्नामने सर्व काळ त्याचा ब्रह्मानंदी खेळ चन्नामने सर्व काळ त्याचा ब्रह्मानंदी खेळ ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी ब्रह्मत्व ज्याचे अंगी जाणावा तो महायोगी सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज कुणाचे बोलतो गुरु राम महाराजाचे हे पुत्र आता तर रामायण सुरू झालंय बरोबर का पाणी बघा पाणी निखळ रामायण अध्यात्म दृष्टीने सांगायचं कोण सांगत राम शब्दाला ब्रह्माची जोड किंवा आत्मेची तसं वाचन म्हणजे शक्ती करायसाठी फक्त वाचन करून बरं आहे सांगणं नाही का काय बी वाचा पण ह्याला सोडणार नाही स्वरूपाला धरूनच करायचं रामायण वाचा नवनाथ वाचा दासबोध वाचा हरिपाठ वाचा काय बी वाचा त्यांची व्याप्ती सगळ्यात पण ती काढून कसं घेऊ एवढं कळून
नाही मी पाया तसंच आहे ना मोठं आहे ना आमच्या बघ सेवा केला 20 वर्ष केला पुढे झाल्यावर हा ते काळच वेगळं हा ती काळी रामायण तरी बघला तो रामायण बघला तो ती मोठी टी व्ही दिली ते सगळं बघायची हा हा त्याच्यातला 28वा भाग बघितलं हा मग ते सगळे सर्व गुरुला ते भरद्वाज ऋषी सगळे ऋषी आदित्य ऋषी लक्ष्मण तिथे ऋषी बसते असं सेवा करीत प्रत्येकाची पूजा करायला प्रत्येकाला तुम्ही एवढे महान तुम्ही का बरं पूजा करा दोघांचा संवाद चालू आहे लक्ष्मणाचा मग राम म्हणते गुरुचं महात्म्यच कुणाला गुरु कशी दिसते सूर्य निघाल्या सगळ्या शरीराच्या ऊर्जा जशी समोरते नुसतं गुरु कशी बसली त्यांची ऊर्जा आपल्याकडे त्यांनी काही देत बी नाहीत आपण काही त्यांची काय करते पण त्यांनी सगळं दिल्याशिवाय राहत नाही असं आणि त्या दिवशी धनला महाराजांना आपल्याला असंच दिले थांबा आणि काहीच करायचं सारखं सहजच म्हटलं आम्हाला ती शक्ती तुम्ही दिली आम्हाला प्रमाण भेटलं बरं ह्याच्यामध्ये